हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी हा मॉर्निंगला स्टार्ट केला होता व्लॉग. इथे बाबूला खाऊ चारत होते मी. उन्हामध्ये बसलो होतो आम्ही दोघेजणे. माऊ खाली गेली होती तिच्या पप्पांसोबत आणि बाळ छान खाऊ खात होता, खेळत होता माझ्यासोबत. अंघोळ झाली होती त्याची आणि इथे खाऊ खाऊन झालं मग माऊची वाट बघत होता तो. थोड्या वेळाने मग माऊ आली. आज तिला पप्पांनी अंघोळ घातली आहे. केस धुतले होते तर ती मला बोलली की तू जसा टॉवेल लावते केसांना तसा मलासुद्धा लावून दे. मग मी तिला लावून दिलं पण तो काही बसतच नव्हता. तर माऊला सुट्टी होती स्कूलला. सुट्टी म्हणजे डान्स होता आज त्यांच्या स्कूलमध्ये आणि कार्निवल होतं. तर आम्हाला तिकडे जायचे होते 4 वाजता. तर इथे ती सॉन्ग लावून दे बोलली मला टी व्हीला. मी प्रॅक्टिस करते. इथे ती प्रॅक्टिस करत होती आणि बाळसुद्धा छान डान्स करत होतं तिच्याकडे बघून बघून. त्याला आवडतात आता गाणी लावले की तो डान्स करतो. आणि हे माऊच्या सुट्टीच्या दिवशी असं हे सगळं सोप्यावर असतात टॉईज. अजिबात उचलायचे नाही म्हणती ते, तसंच असतं ते. खेळून झाल्यावर ठेवते ती. मग त्यानंतर कामं झाली सगळी आणि तिला आवरायला घेतले मी. तिचे केस बसतच नव्हते. खूप वेळ गेला तिचे केस बांधायला आणि इथे बाळ त्रास देत होतं म्हणून त्याला डोळे दाखवले. पण तो काही घाबरलाच नाही आणि फायनली माऊ रेडी झाली आहे. असं सिम्पल खूप क्यूट दिसत होती. मला बोलली थँक्यू मम्मी. मग आम्ही थोड्याच वेळात निघालो. लवकर निघालो होतो. 4 वाजता तिथे पोचायचं होतं आम्हाला. आणि आज किट्टू झोपलाच नाही दिवसभर. सकाळपासून जागाच आहे तो. आता तो झोपणार होता तो गाडीवर. म्हणजे बाहेर निघालो की कुठे तो गाडीवर झोपतोच थोडा वेळ. मग निघालो होतो आम्ही आणि थोड्याच वेळात तिथे पोचलो. माऊच्या पप्पांनी ड्रॉप केले होते आम्हाला. माऊला टीचरकडे सोडले होते आधीच मी आणि मी आतमध्ये आले. मग आतमध्ये छान छान त्यांनी सेटअप केला होता. इथे हे गर्ल्सचा ग्रुप होता. तिथे त्यांनी बॉलिवूड सॉन्ग छान म्हटले आणि छोटे छोटे मुलांचा परफॉर्मन्स होता. खूप पॅरेंट्स आले होते सगळ्या मुलांचे. खूप गर्दी झाली होती तिथे. छान केलं होतं त्यांनी सगळं, अरेंजमेंट छान केली होती. आणि हा माऊचा डान्स, खूप छान डान्स केला माऊने. खूप मस्त वाटलं. म्हणजे असं वाटलंच नव्हतं की ती डान्स करेल, पण तिने छान डान्स केला. मग डान्स झाल्यावर इथे टॅटू पॉईंट होता 20 रुपीजला. तर मग माऊला टॅटू काढला, बटरफ्लाय काढलं होतं आणि किट्टूला पांडा काढलं मी. इथे सगळे लहान लहान मुलं आले होते टॅटू काढायला. आणि इथे किट्टू खूप शांत बसला होता. त्या टीचरसुद्धा म्हटल्या की हा एवढा कसा शांत बसला आहे. त्या खूप हसल्या त्याला बघून आणि त्याच्यासोबत नंतर फोटोज काढले त्यांनी. मग त्यांनी तिथे क्रिसमसचं सुद्धा डेकोरेशन केलं होतं, छान केलं होतं. आणि हा गेम खूप छान खेळली माऊ. टॉस द रिंगचा होता. ते रिंग घेऊन पाठीमागच्या मोठ्या रिंगमध्ये टाकायचं होतं व्यवस्थित. तर मस्त खेळली आहे माऊ. तिला म्हटलं खेळ जा, असं काही जिंकायचं कंपल्सरी नाही आहे, तू जा खेळायला. कारण की असं खेळ खेळल्याने मुलांचा कॉन्फिडंट वाढतो. आणि हा बॉलचा गेम होता. त्या सर्कलमधून बॉल, ग्रीन कलरचा बॉल आधी घालायचा होता पण तो गेला नाही. मोठ्यांकडनं झालं नाही ते लहानांकडनं कसं होईल. आणि इथे फाइंड माय पार्टनरचा गेम होता. मग
माऊ आणि माऊचे पप्पा गेले तो गेम खेळायला. हा गेम असा होता की ती एक चिठ्ठीमध्ये एका वस्तूचं नाव येईल. ती वस्तू त्या बॅगेमध्ये होती आणि वरून खूप त्याच्यामध्ये कागद होते म्हणजे, आणि ती वस्तू काही भेटलीच नाही त्यांना. आणि इथे माऊ जिंकली आहे. तर ह्या बॉटल्समधून एक कोको कोलाची बॉटल काढायची होती, तर ती माऊने शोधून काढली आणि ती विनर झाली. ती खूप खुश झाली. तिला प्राईजसुद्धा भेटले, वॉटर कलरचं एक पॅकेट भेटलं. आणि या साईडला त्यांच्या टीचर्स छान लेडीजचे गेम घेत होत्या. डान्स चालू होता इकडे. तिथे त्यांनी फूड स्टॉलसुद्धा अरेंज केले होते. क्लीन होती सगळी जागा. इथे सुद्धा खूप क्राऊड झालं होतं. फायनली मग आम्ही घरी निघालो. माऊला खूप कंटाळा आला. तिने 2-3 गेम तर खेळलीच नाही. नको बोलली, मला खूप कंटाळा आला, आता आपण घरी जाऊया. तर मग आता निघालोत आम्ही. आणि माऊचे पप्पा इथे वाट बघत होते आमची. बसले होते इथे वाट बघत आमची. मग जाताना पालेभाज्या घेतल्या. थंडीमध्ये खाल्लेल्या चांगल्या असतात पालेभाज्या. आता मी व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.